प्रेज द लॉर्ड सर्वांना. देवाची स्तुती असो. आज पुन्हा एकदा देवाच्या वचनातून बोलण्याची मला परमेश्वराने संधी दिली, प्रेरणा दिली. आज जे वचन आम्ही निवडलेलं आहे, ज्या वचनावर आम्ही चिंतन आणि मनन करणार आहोत, ते आहे यहोशवा, जुन्या करारातील यहोशवाचं पुस्तक याचा 2रा अध्याय. आणि ह्या शास्त्र पाठावर आम्ही चिंतन आणि मनन आज करणार आहोत. परमेश्वराला आमच्या बरोबर काय बोलायचं आहे हे आम्ही पाहणार आहोत. कशा प्रकारे हा शास्त्रपाठ आमच्या जीवनाला लागू होतो हे आम्ही पाहणार आहोत. आणि यहोशवा या पुस्तकाकडे जाण्या अगोदर याची पार्श्वभूमी आम्ही जाणून घेणं फार महत्वाचं आहे. की आम्हाला ठाऊक आहे की नुकतंच मोशे हा मृत्यू पावला होता. आणि मोशे नंतर परमेश्वराने यहोशवाला आशीर्वादित केलं होतं. यहोशवाच्या अगोदर मोशेने इस्रायल लोकांचं नेतृत्व केलं होतं आणि 40 वर्ष तो इस्रायल लोकांबरोबर राहिला होता. परमेश्वराच्या सामर्थ्याने तो इस्रायल लोकांना मार्गदर्शन करत होता, इस्रायल लोकांना सांभाळत होता, त्यांची काळजी घेत होता. त्यांच्या चुका, त्यांची पाप अनेकदा त्याने लपवण्याचा प्रयत्न केला. परमेश्वराच्या क्रोधापासून त्या इस्रायल लोकांना मोशेने वारंवार वाचवण्याचा देखील प्रयत्न केला. आणि फार मोठी कामगिरी आम्ही पाहतो की मोशेने पार पाडलेली आहे. परमेश्वराची जबाबदारी मोशेने अतिशय यशस्वीरित्या पार पाडलेली आपण पाहतो. मोशेने परमेश्वराच्या सामर्थ्याने भरून हे सर्व काही केलेलं आपण पाहतो. आणि मोशे नंतर परमेश्वराने यहोशवाची निवड केलेली आहे आणि यहोशवाला मोशेप्रमाणेच परमेश्वराने आशीर्वादित केलेला आहे असं आपण पाहतो. परमेश्वराने यहोशवाला इस्रायल लोकांची जबाबदारी आता सोपवलेली आहे आणि यहोशवाला आता ही फार मोठी जबाबदारी इथून पुढे पार पाडायची आहे. आणि परमेश्वराने जे अभिवचन दिलेलं होतं ते अभिवचन आता पूर्ण होण्याची वेळ आलेली आहे. आणि जो वचनदत्त देश परमेश्वराने इस्रायल लोकांसाठी आशीर्वादित केला होता, इस्रायल लोकांसाठी ठेवलेला होता, इस्रायल लोकांना परमेश्वराने आश्वासन दिलं होतं की तो जो दुधामधाचा देश तो तुम्ही तुमच्यासाठी मी तुम्हाला देणार आहे आणि त्यात तुम्ही जाणार आहात. आणि म्हणून यहोशवा आता त्या दिशेने वाटचाल करत आहे असं आपण पाहतो. आणि त्या अगोदर त्याची पूर्वतयारी यहोशवा करत आहे. आणि म्हणून सुरुवातीला ह्या 2ऱ्या अध्यायामध्ये ज्याचं शीर्षक आहे यरीहो येथे 2 हेर पाठवले जातात. आणि यहोशवा सर्वप्रथम यरीहो या ठिकाणी 2 हेरांना पाठवत आहे. त्याचं काय कारण आहे हे आम्ही समजू शकतो की तो देश हस्तगत करण्या अगोदर, यरीहो हस्तगत करण्या अगोदर ते ठिकाण कसं आहे, त्या ठिकाणची भौगोलिक रचना
ही कशी आहे, कशा प्रकारे आम्ही तो देश किंवा ते ठिकाण हस्तगत करण्यासाठी व्यूहरचना करू शकतो, या सर्वांचा अभ्यास करण्यासाठी यहोशवाने त्या दोन हिरांना यरिहो ह्या ठिकाणी पाठवलेलं आपण पाहतो. आणि हा जो अध्याय आहे, या अध्यायामध्ये प्रामुख्याने 3 महत्वाच्या गोष्टी ह्या आमच्या लक्षात येतात. सर्वप्रथम सुरुवातीलाच या अध्यायामध्ये एका स्त्रीचा उल्लेख केलेला आपण पाहतो. त्यानंतर जी दुसरी महत्वाची गोष्ट ह्या अध्यायामध्ये आपण पाहतो ती म्हणजे, जर आम्ही 10 ते 11 ही वचनं वाचली, यहोशवा 2 अध्याय आणि 10 ते 11 या वचनांचा आपण अभ्यास केला, वाचन केलं, तर आमच्या लक्षात येईल की त्यामध्ये परमेश्वराचं सामर्थ्य, परमेश्वराचं भय, परमेश्वराच्या सामर्थ्याची, पवित्रतेची जाणीव या ठिकाणी आम्हाला दिसते. आणि त्याच्या पुढे जर 18 पासून पुढे जर आम्ही वाचन केलं, 18 वचन जर आम्ही वाचलं, तर त्यामध्ये आम्ही पाहू शकतो की कशा प्रकारे परमेश्वराची कृपा आम्हाला त्या ठिकाणी दिसते, नाही का? परमेश्वराची कृपा, दया, परमेश्वराने त्या स्त्रीवर कशा प्रकारे दया केली हे आम्हाला त्या ठिकाणी आढळून येईल. परंतु त्या अगोदर आम्हाला सर्वप्रथम जी पहिली गोष्ट या ठिकाणी आम्हाला प्रामुख्याने जाणवते ती म्हणजे त्या स्त्रीचा उल्लेख या ठिकाणी आम्हाला जाणवतो. आणि ही स्त्री ही स्त्री या ठिकाणी स्पष्टपणे, त्या स्त्रीचा काय व्यवसाय आहे या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे असं आम्ही पाहू शकतो. या ठिकाणी सांगितलेलं आहे, त्या स्त्रीचं नाव देखील या ठिकाणी आहे, त्या स्त्रीचा व्यवसाय देखील या ठिकाणी आहे, हे आपण पाहू शकतो. आणि ह्या एका वाक्यात आम्हाला त्या स्त्रीच्या बद्दल सर्व काही समजू शकतं. ती स्त्री कोण आहे, त्या स्त्रीचा व्यवसाय काय आहे, त्या स्त्रीचं चरित्र काय आहे, या सर्व गोष्टी आम्हाला या एका वाक्यात आम्ही पाहू शकतो. जर आम्ही 2 अध्याय, यहोशवा याचा 2 अध्याय आणि पहिलंच वचन जर आम्ही वाचलं, तर त्यामध्ये त्या एका वाक्यामध्येच लिहिलेलं आहे, आणि राहाब नावाच्या वेश्येच्या घरी ते उतरले. आणि आम्ही जेव्हा हे वाचतो त्यावेळेस कटाक्षात आमच्या मनामध्ये त्या स्त्रीबद्दलची पूर्ण त्या स्त्रीबद्दलची आम्हाला कल्पना येते. आम्ही विचार करतो कशा प्रकारची स्त्री ती असेल. सर्वप्रथम आमच्या मनात जी गोष्ट येते ती म्हणजे की ती स्त्री पापी असेल, ती चरित्रहीन असेल, आणि ती देवापासून दूर, आणि त्या स्त्रीविषयी कुठल्याही प्रकारची आशा आम्ही ठेवू नये असा एक विचार आमच्या ठाई आल्याशिवाय राहत नाही. कारण आम्ही, मानवी स्वभाव आहे की तो स्वतःला इतरांपेक्षा चांगलं समजतो. आणि ज्यावेळेस आम्ही ह्या स्त्रीविषयी वाचतो त्यावेळेस साहजिकच अशी आमच्या मनात एक कल्पना येते. परंतु त्या अगोदर जी महत्वाची गोष्ट आहे ती समजून घेणं फार महत्वाचं आहे. त्याच्याबद्दल आम्हाला विचार करण्याची गरज आहे की ह्या ठिकाणी यहोशवा हे पुस्तक जेव्हा सुरू होतं, हे नेमकं काय आहे. यहोशवा हे पुस्तक, यहोशवावर परमेश्वराने इस्रायल लोकांची ज्यावेळेस जबाबदारी सोपवली आणि यहोशवाने त्या दिशेने वाटचाल करायला आता सुरुवात केलेली आहे, आणि सर्व जे काही परमेश्वराने अभिवचन दिलं होतं ते
आता पूर्ण होणार आहे. म्हणजे ही काही साधी सुधी गोष्ट होणार नव्हती. यहोशवाच्या पुस्तकापासून यहोशवाच्या अगोदर जे घडलं त्याच्यापेक्षा आता यहोशवाच्या पुस्तकानंतर जे घडणार होतं ते फार महत्वाचं होतं आणि अतिशय महत्वाची अशी घटना त्या ठिकाणी घडणार होती. ज्या गोष्टीविषयी इस्रायल लोक इतकी वर्ष वाट पाहत होती, ज्या गोष्टीसाठी इस्रायल लोकांनी एवढ्या खस्ता खाल्ल्या होत्या, त्याचप्रमाणे मोशेला देखील तो देश पाहायला मिळणार होता, परंतु मोशेला तो देश पाहायला मिळाला नाही. आणि इतक्या आतुरतेने ज्या गोष्टीची वाट इस्रायल लोक पाहत होते, ती गोष्ट, ती घटना, ह्या आणि तो प्रसंग आता घडणार होता. आणि ही फार मोठी घटना होती. परंतु सुरुवातीलाच आपण पाहतो की त्या स्त्रीचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. आणि ती स्त्री ही सर्वसाधारण स्त्री नव्हती किंवा ती एखादा कुठला साधा व्यवसाय तिचा असावा असं देखील नव्हतं. परंतु ती स्त्री, आपण पाहतो की ती स्त्री एक पापी स्त्री आहे. परंतु परमेश्वराने ही जी मोठी गोष्ट घडणार होती, ही ज्या गोष्टीची इस्रायल लोक आतुरतेने वाट पाहत होते, त्या गोष्टीसाठी परमेश्वराने ह्या ठिकाणी आपण पाहू शकतो की त्या स्त्रीची निवड केलेली आहे. आणि हा जो दुसरा अध्याय आहे, ह्या दुसऱ्या अध्यायापासून इस्रायल लोकांची जो देश त्यांना हस्तगत करायचा होता, त्या ठिकाणची सुरुवात ह्या अध्यायापासून होते. आणि ही जी सुरुवात, जी फार महत्वाची सुरुवात आहे, ज्याला अतिशय आपण म्हणू शकतो एक महत्वाचं ज्या गोष्टी विषयी यरीहो या ठिकाणी जाण्याची यहोशुवा जी वाटचाल करणार होता, त्या गोष्टीचा पाया आपण म्हणू शकतो की ती स्त्री या ठिकाणी त्या मोहिमेचा पाया ती स्त्री बनलेली आहे. आणि सर्व काही इथून पुढचं जे घडणार होतं ते त्या स्त्रीवर अवलंबून होतं. आणि म्हणून त्या स्त्रीवर ही फार मोठी जबाबदारी परमेश्वराने सोपवलेली होती. त्याचा कदाचित त्या स्त्रीला अंदाज देखील आला नसेल. आणि आपण सहज वाचतो त्यावेळेस देखील आपल्याला आपण ह्या गोष्टींचा काही विचार करत नाही जास्त. परंतु ज्याप्रमाणे यहोशवावर परमेश्वराने जी मोठी जबाबदारी अ, दिली होती इस्रायल लोकांची, त्याचप्रमाणे इथून पुढच्या ज्या गोष्टी घडणार होत्या त्यासाठी त्या स्त्रीवर देखील परमेश्वराने कळत न कळत एक मोठी जबाबदारी सोपवलेली आहे असं आपण पाहतो. ती जबाबदारी कोणती? तर ते जे दोन हेर यहोशवाने त्या ठिकाणी पाठवले होते, त्यांना तिच्या घरी तिला ठेवायचं होतं. गुप्तपणे त्यांना ठेवायचं होतं. कुणालाही त्या गोष्टीच्या बद्दल कुणालाही कळता कामा नये ह्याची तिला काळजी घ्यायची होती. आणि तिने ती जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे आणि यशस्वी रीतीने पार पाडलेली आहे. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या महत्वाच्या घडामोडीमध्ये परमेश्वराने त्या स्त्रीचा, त्या पापी स्त्रीचा समावेश केलेला आहे असं आपण पाहतो. परमेश्वराने त्या स्त्रीला समाविष्ट करून घेतलेला आहे. त्याच्या योजनेमध्ये परमेश्वराने त्या स्त्रीला समाविष्ट करून घेतलेला आहे. परमेश्वराने त्या महत्वाच्या योजनेचा त्या स्त्रीला भाग बनवलेला आहे असं आपण पाहतो.
आणि अ, ही फार मोठी गोष्ट की त्या स्त्रीच्या जीवनामध्ये घडलेली आहे आणि त्या स्त्रीला हा किती मोठा बहुमान मिळालेला आहे की त्या जिवंत परमेश्वराचं काम, त्या कामाची सुरुवात करण्याची जबाबदारी त्या स्त्रीवर परमेश्वराने सोपवलेली आहे. आणि पुन्हा एकदा आपण या ठिकाणी पाहतो की परमेश्वराचं जे काम आहे, जे परमेश्वराची जी कार्यपद्धती आहे ती अतिशय निराळी आहे. परमेश्वरात कोणत्या प्रकारे कार्य करील हे आम्ही सांगू शकत नाही. परमेश्वर कुणाची कोणत्या कामासाठी निवड करेल हे आम्ही कधीही सांगू शकत नाही. परमेश्वराच्या योजना ह्या जगापलीकडच्या आहेत आणि त्याचं ह्या जगाच्या पलीकडमध्ये देवाविषयीची जी जाणीव आहे ती या ठिकाणी आपण पाहू शकतो. कारण ती जाणीव का आहे हा एक प्रश्न आम्हाला पडतो. ती जाणीव त्या स्त्रीला परमेश्वराच्या सामर्थ्याची, परमेश्वराच्या पवित्रतेची जाणीव त्या स्त्रीला का आहे? तर त्याचं कारण एकच आहे की ती स्त्री ही पापी स्त्री होती आणि आपण अपराधी आहोत. ह्या अपराधीपणाची भावना त्या स्त्रीच्या मनात आहे आणि आपली पाप ती आपल्या पदरी घेते आणि खरोखर मान्य करते की मी पापी आहे. ती स्त्री मान्य करते की ती स्वतः पापी आहे, परंतु तो परमेश्वर, थोर सेनाधीश परमेश्वर आहे आणि तोच एक जिवंत देव आहे हे देखील त्या ठिकाणी ती स्त्री कबूल करते. आणि पापी व्यक्तीला परमेश्वराच्या पवित्रतेची आणि सामर्थ्याची नेहमीच जाणीव असते. त्याचप्रमाणे पापी व्यक्तीला परमेश्वराच्या कृपेची गरज देखील असते. आणि एक काम त्या स्त्रीने त्या ठिकाणी केलेलं आहे की त्या ठिकाणी त्या स्त्रीने एक प्रकारचं प्रायश्चित्त केलेलं आहे. त्या इस्रायल लोकांना, त्या दोन हेरांना त्या स्त्रीने आपल्या घरी ठेवलेलं आहे असं आपण या ठिकाणी पाहतो. आणि एका प्रकारे त्या स्त्रीकडून हे प्रायश्चित्त घडलेलं आहे आणि तिने या ठिकाणी अतिशय मोठ्या विश्वासाने परमेश्वराचं सामर्थ्य कबूल केलेलं आहे. तिला पूर्ण जाणीव या ठिकाणी त्या स्वतःच्या पापाच्या बद्दल, स्वतः आम्ही त्या परमेश्वरासमोर किती अशक्त आहोत याची त्या स्त्रीला पूर्ण कल्पना होती, पूर्ण जाणीव होती. आणि एखाद्या पापी माणसाला, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच, एखादा पापी माणूस खरोखर परमेश्वराच्या कृपेचा, देवाच्या दयेचा हक्कदार असू शकतो. आणि हा जो अध्याय आहे तो अतिशय परिवर्तनकारी आहे. हा अध्याय हा जर आम्ही वाचला बारकाईने तर ह्याच्यामध्ये फार मोठं परिवर्तन आहे. आम्ही ह्या अध्यायाचा फार उत्तम रीतीने वापर करू शकतो. पवित्र शास्त्र हे परमेश्वराच्या प्रेरणेने लिहिलेले आहे. हे पवित्र शास्त्र परमेश्वराच्या प्रेरणेने लिहिले गेलेलं हे पवित्र शास्त्र आहे. ह्यातील प्रत्येक वचन हे उपयोगी ठरणार आहे. कुठलंही वचन हे व्यर्थ जाऊ शकत नाही. आणि म्हणून ह्या प्रत्येक वचनाचा, ह्या शास्त्रपाठांमध्ये घडलेल्या प्रत्येक गोष्टींचा एक मतितार्थ आहे, त्याचा एक उद्देश आहे. आणि ज्या गोष्टी घडल्या, त्या गोष्टी का घडल्या त्या देखील परमेश्वराची योजनाच होत्या. या सर्व गोष्टी योजनाबद्ध होत्या. परमेश्वराने या सर्व गोष्टींची योजना अगोदरच केलेली होती. आणि आपण पाहतो की कशा प्रकारे त्या पापी व्यक्तीला, त्या स्त्रीला परमेश्वराने निवडलेलं आहे. कदाचित ती पापी स्त्री, तिच्यावर तो व्यवसाय कदाचित लादला असू शकतो, तिच्या वडिलोपार्जित तो तिचा व्यवसाय असू शकतो, कदाचित तिच्यावर अन्याय झालेला असू शकतो. आणि ह्या सर्व गोष्टींचा
सर्वसाधारण माणूस आम्ही विचार करत नाही. कदाचित परमेश्वराला त्या स्त्रीबद्दल कल्पना असू शकते की त्या स्त्रीचं अस्तित्व काय, खरं सत्य त्या स्त्रीचं काय आहे, हे केवळ त्या परमेश्वरालाच ठाऊक होतं, नाही का? आणि म्हणून काही असो, परमेश्वराने त्या स्त्रीची निवड केलेली आहे. परमेश्वराने त्या स्त्रीची, त्या पापी स्त्रीची निवड केलेली आहे. परमेश्वराने अतिशय उत्तम रीतीने परमेश्वराची जी योजना होती ती किती त्या योजनेला आम्ही प्रश्न करू शकत नाही. परमेश्वराच्या योजनेला आम्ही प्रश्नचिन्ह लावू शकत नाही. परमेश्वराची योजना ही परमेश्वराची योजना आहे आणि त्याची योजना ही नेहमीच महान असते. त्याच्या नंतर आम्ही पाहू शकतो की त्या स्त्रीने त्या दोन हेरांना सहारा दिलेला आहे. त्याच्यानंतर तिने त्या दोन हेरांना सही सलामत जाऊ दिलेलं आहे. आणि जेव्हा त्या राज्याचे सैनिक तिला जेव्हा विचारतात, तेव्हा देखील तिने अतिशय चातुर्याने उत्तर त्यांना दिलेलं आहे, असं आपण पाहू शकतो. परंतु त्या अगोदर त्या स्त्रीने त्या दोन हिरांच्या समोर याचना देखील केलेली आहे, असं आपण पाहतो. त्या स्त्रीने स्वतःच्या जीवाबद्दल याचना केलेली आहे. स्वतःचा जीव, तिच्या कुटुंबियांचा जीव वाचवण्याची याचना त्या इस्रायल लोकांना केलेली आहे, त्या दोन हेरांना केलेली आहे. आणि ती त्यांना सांगते की जसा मी तुमचा सांभाळ केला, जसं मी तुम्हाला सुरक्षित ठेवलं, त्याच प्रकारे जेव्हा तुम्ही या ठिकाणी हल्ला कराल त्यावेळेस माझ्या कुटुंबाला हात लावू नका, माझ्या कुटुंबाला सुरक्षित ठेवा, हे आश्वासन ती त्यांच्याकडून मागत आहे. आणि आपण पुढे पाहतो या अध्यायामध्ये की त्या दोन हिरांनी तिला आश्वासन दिलेलं आहे, तिला सांगितलेलं आहे की खरोखर आम्ही जेव्हा पुन्हा या ठिकाणी येऊ, या हा येरिगो प्रांत आम्ही हस्तगत करायसाठी आम्ही जेव्हा येऊ, त्यावेळेस आम्ही तुझ्या कुटुंबाला आम्ही हानी पोचवणार नाही. आम्ही तुझ्या कुटुंबाला आम्ही जीवदान देऊ. आणि त्याच्या बदल्यात यहोशवाचे जे दोन हेर आहेत ते तिला सांगतात की तू तुझ्या घराच्या बाहेर एका किरमिजी रंगाचा अ, धागा किंवा वस्त्र काहीतरी बांधायला तिला सांगत आहेत. आणि मग त्या वस्त्राकडे किंवा त्या धाग्याकडे आम्ही पाहून आम्ही समजू शकतो की हे घर तुझं आहे आणि अशा प्रकारे तुझ्या संपूर्ण कुटुंबाचा आम्ही बचाव करू. आणि ह्या स्त्रीवर दया करण्यात आलेली आहे, या स्त्रीवर कृपा करण्यात आलेली आहे. आम्ही पाहू शकतो तिला आश्वासन मिळालेलं आहे. आणि पुढे ह्या स्त्रीबद्दल आम्ही पाहू शकतो, याचा संदर्भ मी तुम्हाला हे आपण पाहू शकतो. यहोशवा याचं पुस्तक, यहोशवाचा 6वा अध्याय आणि 25वे वचन आपण वाचू शकतो. त्यामध्ये त्या स्त्रीचं पुढे काय झालं हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तर पहा, मी हे वाचत आहे. यहोशवाने राहाब वेश्या, तिच्या बापाचा परिवार व तिचे जे कोणी होते ते सर्व वाचविले. तिचा वंश आजपर्यंत इस्रायल लोकांमध्ये वसत आहे. कारण जे जासूद यरीहो हिरावयाला यहोशवाने पाठवले होते त्यांना तिने लपवून ठेवले होते. आणि अशा प्रकारे आम्ही पाहू शकतो की पुढे त्या स्त्रीला
पुढे त्या स्त्रीचा वंश जो आहे तो आजपर्यंत इस्रायल लोकांमध्ये वसत आहे. म्हणजे परमेश्वराच्या लोकांचा परमेश्वराच्या लोकांमध्ये तिची वस्ती झाली. ती किती कुठून आली, ती स्त्री किती पापी होती, तिचा व्यवसाय काय होता, तरी देखील परमेश्वराने आजपर्यंत असं लिहिलेलं आहे तिचा वंश इस्रायल लोकांमध्ये वसत आहे. आणि हे महत्वाचं आहे, परमेश्वराने त्या स्त्रीवर काय केलेली आहे, कृपा केलेली आहे. आणि आमच्या जीवनामध्ये आमच्या जीवनामध्ये देखील येशू ख्रिस्ताने आमच्यावर त्या स्त्रीप्रमाणेच कृपा केलेली आहे, दया केलेली आहे. येशू ख्रिस्ताने आमची निवड केलेली आहे. आणि ज्याप्रमाणे परमेश्वराने इस्रायल लोकांना अभिवचन दिलं होतं की त्या दुधामधाच्या देशामध्ये मी तुम्हाला घेऊन जाईल, त्या ठिकाणी तुमची वस्ती करेल, त्याचप्रमाणे येशू ख्रिस्ताने देखील आम्हाला अभिवचन दिलेलं आहे. त्या सुखलोकातलं, त्या सार्वकालिक जीवनाचं अभिवचन परमेश्वराने आम्हा पाप्यांना दिलेलं आहे. आणि सर्व आमचे अपराध, सर्व आमचं पाप परमेश्वराने धुवून टाकलेलं आहे. परमेश्वराने आपल्या एकुलत्या एका पुत्राचं बलिदान आपल्यासाठी केलेलं आहे. येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी प्राण दिलेला आहे. आणि आम्ही कोणीही नसताना, आम्ही पापी असताना आमची परमेश्वराने त्या स्त्रीप्रमाणे निवड केलेली आहे. परमेश्वराने आमच्यावर प्रीती केलेली आहे. परमेश्वर अतिशय प्रेमळ आहे, कृपाळू आहे, दयाळू आहे. आणि आम्ही कोणीही नसताना आम्ही कलम केलेले आहोत, आम्ही कलम केलेले आहोत. जर आम्ही पवित्र शास्त्रामध्ये तो अध्याय मी तुम्हाला सांगतो. आम्ही जे जैतुनाचे झाड होतो, जे जंगली झाड आम्ही होतो, आमच्यासाठी हा शब्द पवित्र शास्त्रामध्ये वापरलेला आहे. जैतुनाचं झाड म्हणजे एखादं जंगली रोपट, काटेरी झुडूप. आणि त्या जैतुनाच्या झाडाला त्या द्राक्ष वेलामध्ये कलम केलेलं आहे, असं पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. आणि आम्ही ते जैतुनाचं झाड आहोत, जे आम्ही जे परदेशी, जे इस्रायल लोकांमधले आम्ही नव्हतो, आम्ही जे परदेशी होतो, त्यांची परमेश्वराने काय केलेली आहे, निवड केलेली आहे. आणि आम्हाला त्या द्राक्षवेलामध्ये आम्हाला कलम केलेला आहे. आणि त्याचा रस आज आम्हाला मिळत आहे, आम्हाला समाविष्ट करून घेतलेला आहे. त्या इस्रायल लोकांमध्ये आम्हाला समाविष्ट करून घेतलेला आहे. आणि आम्हाला वतनदार केलेला आहे. इस्रायल लोकांप्रमाणेच आम्हाला वतनदार केलेला आहे. परंतु आम्ही विश्वास आमच्या ठाई त्या परमेश्वराला आढळला पाहिजे. येशू ख्रिस्ताचं जेव्हा दुसरं येणं या ठिकाणी होणार आहे, जेव्हा दुसऱ्यांदा येशू ख्रिस्त येणार आहे, त्यावेळेस आमच्या ठाई तो विश्वास येशू ख्रिस्ताला दिसला पाहिजे. जर आमच्या ठाई तो विश्वास असेल तर निश्चित आमचा बचाव झाल्यापासून राहणार नाही. म्हणूनच योहान 3:16 मध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की त्याची हीच इच्छा आहे की कुणाचाही नाश होऊ नये. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावं, ही देवाची, ही परमेश्वराची आमच्याबद्दलची इच्छा आहे. आणि त्याचं जेव्हा विजयी येणं होईल, जेव्हा त्याचं दुसरं येणं होणार आहे, त्यावेळेस तो आमच्या ठाई कुठलीही अपेक्षा तो करत नाही. कुठल्याही प्रकारची त्याला आमच्याकडून अपेक्षा नाही, कारण त्याने सर्व काही त्या क्रूसखांबावर पूर्ण केलेलं आहे. आमच्या सर्व अपराधांची, आमच्या सर्व पापांची परमेश्वराने क्षमा केलेली आहे. आणि आता काहीच शिल्लक राहिलं नाही, आम्हाला करण्यासारखं काही शिल्लक राहिलं नाही. परंतु आम्ही परमेश्वराच्या त्या कृपेमध्ये राहून आम्ही पुन्हा पुन्हा पाप करू नये, हीच परमेश्वराची इच्छा आहे. कृपेमध्ये राहून आम्ही अपराध करू नये. परंतु एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो, ती म्हणजे परमेश्वर
आम्हाला क्षमा करणार आहे. परमेश्वराने आमच्या सर्व अपराधांची क्षमा केलेली आहे. आमच्या भूतकाळातील अपराधांची, आमच्या वर्तमान काळातील अपराधांची आणि आमच्या भविष्य काळातील अपराधांची देखील परमेश्वराने क्षमा केलेली आहे. आणि ख्रिस्ती विश्वास हा म्हणून अतिशय वेगळा आहे, कारण येशू ख्रिस्ताने त्या क्रूस खांबावर आमच्या प्रत्येक अपराधांची क्षमा केलेली आहे. पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर सर्व अपराधांची आमची क्षमा केलेली आहे. आमच्या मनात आम्ही तो विश्वास आम्ही बाळगला पाहिजे. आमच्या मनामध्ये तो विश्वास बाळगला पाहिजे की जेव्हा येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं होणार आहे, त्यावेळेस तो निश्चित आम्हाला स्वर्गात घेऊन जाणार आहे आणि आमची निवड करणार आहे. आणि कुठल्याही परिस्थितीत आम्ही स्वर्गातच जाणार आहोत, कारण प्रत्येक विश्वासी हा स्वर्गात जाणार आहे हे ठामपणे पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. जर त्याचा संदर्भ मी तुम्हाला सांगू इच्छितो, त्याचा एक फार छान संदर्भ आहे. रोमकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि 23वं वचन जर आम्ही पाहिलं, रोमकरास पत्र याचा 6वा दिलेला आहे, जरी पापाचं वेतन मरण आहे, तरी देखील देवाची कृपा आम्हाला सार्वकालिक जीवन देणार आहे. त्याचप्रमाणे पहिले करिंथ याचा 15वा अध्याय आणि 1 ते 4, पहिले करिंथ याचा 15वा अध्याय, करंथकरास पहिले पत्र याचा जर आपण 15वा अध्याय आणि 1 ते 4 ही वचनं वाचली, तर ह्यामध्ये देखील आम्हाला दिसून येईल 1 ते 4. बंधुजन हो, मी तुमच्यासाठी वाचतो. बंधुजन हो, जी सुवार्ता मी तुम्हास सांगितली, जिचा तुम्ही स्वीकार केला, जिच्यात तुम्ही स्थिरही राहत आहात, जिच्याद्वारे तुमचे तारण होत आहे, तीच सुवार्ता मी तुम्हास कळवितो. ज्या वचनाने मी तुम्हास ही सुवार्ता सांगितली, त्या वचनानुसार ती तुम्ही दृढ धरली असेल, नसल्यास तुमचा विश्वास व्यर्थ आहे. कारण मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हास सांगून टाकले. त्यापैकी मुख्य हे की शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापाबद्दल मरण पावला, तो पुरला गेला, शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठविण्यात आले. आणि हीच ती सुवार्ता आहे आणि त्याचा आम्ही स्वीकार करणं फार महत्वाचं आहे. आम्ही स्वीकार केला पाहिजे. जी सुवार्ता आहे, जी खरी सुवार्ता आहे, ती काय आहे की जरी आम्ही पापी असलो तरी देखील परमेश्वराने आमच्यावर दया केलेली आहे, सर्व काही पूर्ण केलेलं आहे. आमच्या सर्व पापांची परमेश्वराने क्षमा केलेली आहे. आमच्या पापाकडे, आमच्या स्वभावाकडे परमेश्वराने लक्ष दिलेलं नाही, केवळ आमच्या विश्वासाकडे परमेश्वराने लक्ष दिलेलं आहे. आणि परमेश्वर लक्ष ठेवून आहे, आमच्याकडे परमेश्वर लक्ष ठेवून आहे. आमच्यावर परमेश्वराने ह्यासाठीच कृपा केलेली आहे, ह्यासाठीच त्याने आपलं बलिदान दिलेलं आहे, कारण आम्हाला पापापासून विभक्त त्याच्याशिवाय कोणीही करू शकलं नसतं. आज देखील आम्ही पापी आहोत, आम्ही रोज चुकतो, आमच्याकडून रोज चुका होतात, परंतु त्याचं जे बलिदान आहे, त्या क्रूस खांबावर जे त्याने पूर्ण केलेलं आहे, ते महत्वाचं आहे. ते त्याच्यामुळे आमच्या पापांची क्षमा होणार आहे आणि ते महत्वाचं आहे. आम्हाला आता काहीच करायची गरज नाही, फक्त देवावर विश्वास ठेवायचा आहे. कृपेत त्याच्या कृपेवर विश्वास ठेवायचा आहे आणि आमच्या ठाई त्या विश्वासाचं प्रतिफळ म्हणजे आमच्या ठाई जे जी फळं आमच्या ठाई देव देणार आहे, ते परमेश्वर आमच्या ठाई फळं देणार आहे. आमचा चांगुलपणा,
आमचं नीतिमत्व ती आमची फळं आहेत. आणि हे समजणं फार महत्वाचं आहे. परमेश्वर आम्हाला क्षमा करणारा देव आहे. परमेश्वर कधीही त्याने जे आमच्यासाठी केलेलं आहे, त्याने जे पूर्ण केलेलं आहे, ते कधीही फोडलं जाऊ शकत नाही. हे वारंवार आमच्या स्वतःला आम्ही सांगण्याची गरज आहे की त्याने परमेश्वराने येशू ख्रिस्ताने आमच्यावर जी कृपा केलेली आहे, जी आमच्या पापांची क्षमा झालेली आहे, आता त्याच्यामध्ये काहीही बदल होऊ शकत नाही. आणि निश्चित अर्थाने आम्ही जेव्हा ख्रिस्तामध्ये झोपी जाऊ त्या विश्वासाने, तर निश्चित आम्ही त्या येशू ख्रिस्ताबरोबर स्वर्गात असू. हे आम्ही कायमस्वरूपी हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. हा अढळ विश्वास आमच्या ठायी असला पाहिजे, तरच आम्ही त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताबरोबर त्या स्वर्गात असू. आमच्या ठायी तो विश्वास पापी आहोत, म्हणून आम्ही शेवटपर्यंत पापीच राहणार. आम्ही जरी चांगले असलो तरी आम्ही पापीच राहणार. हे आम्ही नेहमी कबूल केलं पाहिजे. परमेश्वर आमचं या दिशेने सहाय्य करेल.